नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड तुफान आलयाचा शेवटचा एपिसोड आहे. स्पर्धा आता संपत आली आहे. फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेच्या दरम्यान इतका लोकांना एकत्र आलेला पाहिलं, जनसागर पाहिले, लोक एकत्र आले की या भयंकर उन्हात सुद्धा काम करणं सोपं होऊन जातं. तरीही असेही काही लोक आहेत जे एकटे काम करत होते, कोणाचाही सपोर्ट शिवाय, आणि अजूनही करत आहेत. एक कांडे शिलेदार, एक ध्यास घेऊन, एक वेड घेऊन. आजच्या एपिसोडची सुरुवात करूया अशाच एका ध्येय वेड्या माणसाच्या कहाणीनं. चला बघूया आपला जुना मित्र जीतू आपल्याला कुठे घेऊन चाललाय. नमस्कार, आमिरजी, किरणजी आणि मित्रमंडळींनो, मी पुन्हा एकदा आलेलो आहे वॉटर कप या स्पर्धेच्या आपल्या तुफान आल्या या कार्यक्रमामध्ये. मी चाललोय सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या जुनूनी या गावामध्ये. जुनूनी एकटा माणूस काय काय करू शकतो, चला बघूया. मंगळवेढा तालुक्यातल्या जुनोनी गावच्या माळरानावर एक माणूस अहोरात्र एकटाच राबताना दिसतो. संगतीला असते पायाखालची करपून गेलेली तापलेली जमीन आणि डोईवरचं अथांग आकाश. यावर्षी गावानं वॉटर कप मध्ये भाग घेतला खरा, पण जलसंधारणाचं ट्रेनिंग घ्यायला गेले फक्त संतोष जाधव. जुनोनी गावात पाण्याच्या दुर्भिक्षामुळं शेती बंद पडलीय आणि कामाच्या शोधात गावकऱ्यांनाही गाव सोडून परागंदा व्हावं लागतंय. आता 4-5 वर्ष झाली सलग दुष्काळच आहे. पाणी नाही, लोक बाहेर 4-4 गावांनी जाते. पाणीच नाही तर गावात काम कशाची येणार. गावच्या धरतीला पुन्हा पाजर फुटावा यासाठी संतोषनी गावातच परत येऊन काम करायचं ठरवलं. पण ग्रामस्थांचा प्रतिसाद मात्र त्यांना मिळाला नाही. इतरांची वाट न पाहता आता आपणच सुरुवात करायची असं संतोषनं ठरवलं. एका दाण्याने गाडून घेतल्यानंतर 1000 दाणे तयार होतील. आपण एकट्यानं जर सुरुवात केली कामाला तर लोक हळूहळू येतील असा मला एक विश्वास होता. आणि याच विश्वासाच्या जोरावर संतोष अजून काम करत राहिले. आपलं पाणीदार गावाचं स्वप्न सत्यात उतरवायचा निर्धारच आता त्यांच्या सोबतीला आहे. थोडंसं काम केलं संतोष भाऊ, मला फार आनंद झाला तुम्हाला भेटून. थँक्यू. अख्खं गाव काम करणं झालंय, तुम्ही एकटे काम करायला लागला. ही प्रेरणा कुठून आली? ट्रेनिंगला गेल्यानंतर माझ्या डोक्याच्या मेंदूच्या शिरा हल्ल्या, मग तिथनं माझा टर्निंग पॉईंट सुरू झाला आणि त्या प्रेरणेतून मी हे काम करतोय. पण तुम्ही एकटं काम करताय, मला सांगा, तुम्हाला लोक वेडं म्हणतात किंवा याच्या मागं गेलात तर तुमचं नुकसान होईल असं म्हणतात, वाईट नाही वाटत? वाईट वाटायचं काय? असं आता वाईट वाटतं ना, म्हणजे कसं वाटतं, समजा आज मी एक शेतकरी, आज शेतकऱ्याला पाणी कमी, आज माझी 2.5 एकर आणि माझी बाग जळून गेली, काय कारण? पाणी नाही. ह्याच्या अगोदर 4000 रुपये टनानं ऊस घेऊन विकत घालतो ते लोक, आणि हे जर पाणी
आणि संतोषना असं एकट्यानं राबताना पाहून शूटिंग टीमनं सुद्धा श्रमदान केलं आणि त्यांना शूट केलं जितूनं. वाह वाह संतोष जी, आपकी स्पिरिट को देख के, आपके जुनून को देख के वाकई दिल खुश हो गया. और मुझे लगता है कि ये आपको जानना बहुत ज़रूरी है कि जो आप मेहनत कर रहे हैं, और आप जैसे बहुत सारे ऐसे लोग हैं जो अकेले काम कर रहे हैं, जिनको गांव का साथ नहीं मिल रहा है, आपको ये जानना ज़रूरी है कि आपकी जो मेहनत है वो कभी बेकार नहीं जाएगी और ज़रूर एक ना एक दिन इसका फल न सिर्फ आपको मिलेगा लेकिन आपके गांव को मिलेगा. आणि मित्रांनो, माणसाच्या धैर्याच्या आणि निर्धाराच्या अशा अजून कित्येक कहाण्या आहेत. आणि कधी कधी या एकांडा शिलेदारांच्या जिद्दीची ताकद इतकी जबरदस्त असते की माणसं आपोआप त्यांच्याकडे ओढली जातात. नंदुरबारच्या बिलाडी गावातलं एक भूमिहीन शेतमजूर कुटुंब. स्वतःची जमीन नाही, विहीर नाही, पण गावच्या पाण्यासाठी एकटं राबतंय. लोकांनी श्रमदानाला यावं म्हणून त्यांनी दारोदारी जाऊन ढोल वाजवून लोकांना प्रोत्साहित करायला सुरुवात केली, पण लोकांची साथ नाही मिळाली. खूप प्रयत्न करून सुद्धा गावाचं सहकार्य काय उदयनसिंहाला लागलं नाही. पण त्यांनी उदयनसिंहांनी ठरवलेलं की आपल्याला कोणी सहकार्य केलं नाही तरी चालेल, पण आपण स्वतः या स्पर्धेमध्ये आपलं गाव पाणीदार करण्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण काम करणार. गावात स्वतःची जमीन नसल्यामुळं शिंदे. ट्रेनिंगवरून आल्यावर बाळकृष्ण यांनी गावातली दुष्काळी परिस्थिती बदलण्याचा विडा उचलला, पण त्यांना गावात आल्यावर लोकांच्या उदासीनतेला सामोरं जावं लागलं. त्यांनी लोकांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश नाही आलं. मग त्यांनी एक निर्णय घेतला. मी आता ठरवलं की आता जागृती करण्यापेक्षा आपण आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू. कारण लोकांना जर आपण किती अमृत पाजलं तर त्यांना लोकांना महत्त्व कळणार नाही, पण जर आपण डायरेक्ट कृती केली तर मला असं वाटतं की आपण त्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. बाळकृष्णच्या एकाकी लढण्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि मग वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली. जेव्हा मी त्याची पेपराला बातमी पाहिली आहे की बा सातारा गावात मदतीसाठी एकटा लढा देतोय बा बाळकृष्ण शिंदे, मग तेव्हा बातमी पाहिली, मी पूर्ण वाचलं. तिथं असं लिहिलं होतं की मित्रांनी साथ सोडली बुवा. मग मला असं विचित्र वाटलं ना की बुवा मित्रांनी साथ सोडली बुवा, हे चांगलं नाही वाटलं. मग मी त्याला भेटलो, म्हटलं तू ही साथ जर दुसरं सोडत असतील तर मी नाही सोडणार. म्हटलं मी उद्यापासून येत जाईल म्हटलं तुझ्या मित्र. आणि मग मित्रांच्या साथीनं बाळकृष्ण यांच्या कामाला गती मिळाली आणि त्यांनी काम सुरूच ठेवलं आणि सोबत एक निर्धारही केला. आम्हाला बक्षीस भेटलं तरी काही हरकत नाही आणि नाही भेटलं तरी हरकत नाही, पण जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. माझं काम असंच चालू राहील. दुसरीकडे जत तालुक्यातल्या वाशाण गावात सुद्धा एक शेतकरी एकटाच दुष्काळाच्या विरोधात लढतोय. कुणाच्याही मदतीविना तो जलसंधारणाच्या कामात दिवस रात्र एक करतोय. एके दिवशी गावाच्या शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी सुभाष पाटलांना एकट्यानं राबताना पाहिलं. दुपारच्या वेळेस तिथं माणूस एकटाच आपला खोदत होता आणि मला आश्चर्य वाटलं की हा वेडा झालाय की काय माणूस. असल्या उन्हामध्ये सुद्धा हा एकटाच आणि बाकीचं कुसुप तिला कोण नाही तिथे.
या घटनेनं पाटील सर खूपच अस्वस्थ झाले. दिवसभर त्यांच्या डोळ्यासमोर एकट्यानंच काम करणाऱ्या या शेतकऱ्याचं चित्र फिरत होतं. विचार करायला लागलो की हा एकटा माणूस एवढं काम कशासाठी करायला लागला, काय करायला, कोण सोबतीला नाहीत. जे अश्रू देणारे, दुःख देणारी घटना होती. आणि मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की काही जरी झालं, उद्यापासून आम्ही शिक्षक आणि मुलं तुमच्या सोबतीला आहोत. पाटील सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना दुष्काळावर मात करण्याचा शास्त्रीय मार्ग समजावून सांगितला आणि सुभाष पाटील यांच्या मेहनतीला बळकटी द्यायला धावून आले खूप सारे चिमुकले हात. सोबतीला आलेले हात चिमुकले असले तरी त्या चिमुकल्या हातांनी सुभाष पाटलांना दिलेला विश्वास मात्र मोठा होता. मला पहिल्यांदा असं वाटायचं की आला इथं काम होत नाही, असं ना, मी निराश असायचो सतत. आणि आता तर मुलं येते संघ, आता वाटतं की असंच आपल्या गावामध्ये काम होईल, गावात पडलेलं पावसाचं पाणी त्या ठिकाणी जिरपल असं वाटतं. वाह, क्या बात है. आप लोगों का जवाब नहीं, मतलब ऐसी कहानियां देख के इतना इंस्पिरेशन फील होता है, इतनी खुशी महसूस होती है. और वो बच्चों का तो जवाब नहीं. और बहुत जगह अकेले राह दिखाने की कमान संभाली महिलाओं ने. शिवधनुष्य त्यांनी उचललं. जळगाव मधलं मांडवे खुर्द गाव, गावातला पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाणी आहेच नाही आमच्या गावामध्ये, धरलं तर चालेल, पण कोरडोई शेतीमध्ये माल होत नाही, कर्ज होतं लोकांचं. याच गावातल्या अंजनाताई लोखंडेंनी जेव्हा जलसंधारणाचं प्रशिक्षण घेतलं तेव्हा या परिस्थितीवर मात करता येणं शक्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी त्यांनी लोकांशी संवाद साधायला सुरू केलं. म्हटलं आपलं गाव आजारी आहे, तर ते म्हणत कशावरून आजारी आहे. म्हटलं आपल्या गावात पाणीच नाहीये, आणि आपल्या गावात पाणी नाही म्हटलं तर आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण पण कमी पडतंय. म्हटलं ज्या दिवशी पाणी येणार असलं त्या दिवशी मुलींची शाळा बुडते, कारण त्यांना सांगतो आपण की बाई आज शाळेत जाऊ नको, पाणी भरायसाठी घरी राह, मग आपलं गाव कोणतं सुखी आहे म्हटलं. पण ग्रामस्थांकडून त्यांना फारसा प्रतिसाद नाही मिळाला. पण त्या हार मानून गप्प बसणाऱ्या नव्हत्या. इतकी प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या रूपात गावासमोर एक उदाहरण ठेवलं. बाकीच्यांनी नाही केलं तरी चालेल, पण मी स्वतः करेल, आणि माझ्याकडून जेवढं पाणी अडवायचा प्रयत्न करेन तेवढं करेलच मी. त्यांना एकटीलाच राबताना बघून आजूबाजूच्या महिलाही उठल्या. महिलांनी मला सपोर्ट खूप केला, त्या स्वतः आल्या महिला, आणि त्यांनी पण खांद्याला सुरुवात केली. पण अंजनाताईंना पुरुषांची साथ नव्हती. पाण्यासाठी महिलांना जास्त हालापेष्टा सोसाव्या लागतात. त्यामुळे जलसंधारणाचं महत्त्व त्यांना लगेच समजलं. हळूहळू गावात महिलांची एक टीम बनली. पुरुष मंडळी म्हणजे त्यांना कसं वाटतं की आपल्याला काय लागतं, पाणी प्यायपुरतं लागतं, आपस आणते बाई, त्यांना पाण्याचं महत्वच कळत नाही ना. मग श्रमदान सुरू झालं फक्त महिलांचं, आणि महिलांनी केलेल्या अफाट मेहनतीमुळं गाव ईश्वर चिठ्ठीसाठी पात्र ठरलं. गावाला 1 लाख रुपयांची मदत मशीनच्या कामासाठी मिळाली, आणि या मदतीमुळं एक कमाल झाली. अगोदर पुरुष महिला मंडळांना त्यांच्या घरची माणसं किंवा जे बाहेर बसणारे लोक, फिरणारे लोक होते, ते टोचून बोलायचे की रिकाम्या बाया उठले की चालल्या, काही कामधंदा नाही येले, रुपया मिळत नाही, काही बी कामं करत फिरता. पण जेव्हा ते ईश्वर चिठ्ठी निघाली त्यातून त्यांना कळालं आपल्याला बी काहीतरी लाज वाटत, आपण बी काहीतरी कामाला लागला. या दृष्टिकोनातून भरपूर लोकांचे मन परिवर्तन झाले आणि व्यवस्थित कामाला लागल्यात. बरंचसं सहकार्य मिळालं. पुरुषांचं म्हणजे असं झालं बुवा, लेडीज बायांना इतकं करून दाखवलं तर मग आपण सुद्धा त्यांच्यामध्ये सहभाग घ्यायला हरकत नाही, आपण बी करायला पाहिजे. आता महिला आणि पुरुष मिळून गावामध्ये श्रमदान करतायत, आणि अंजनाताईंना याचं विशेष समाधान आहे. म्हणजे गावकऱ्यांना बोलत बी गेले, काम बी करून घेत गेले, आणि गावकऱ्यांनी ऐकलं पण. खरंच आमचं गाव खरंच चांगलं आहे. वाह, अंजना ताई को हमारा सलाम. क्या बात है, बहुत खूब. और क्या स्पिरिट दिखाया आपने. औरतों को सचमुच पानी की कीमत पता होती है, महत्व पता होता है, क्योंकि उनको जाके लाना पड़ता है किलोमीटर दूर से. तो उन सब महिलाओं को हमारा सलाम. और हम एक स्पेशल मेंशन करना चाहते हैं MSRLM और उनकी CEO R विमला का, जिन्होंने श्रमदान के काम में एक बहुत बड़ी पहल ली. उन्होंने उम्मीद बचत गट की महिलाओं को इस काम से जोड़ा और महिलाओं ने बहुत बड़े पैमाने पे श्रमदान किया. चलिए दोस्तों, ब्रेक पे जाने से पहले देखते हैं हिम्मत की एक और कहानी, जहां एक
आदमी के निश्चय को ताकत देने के लिए दोस्त आता है। मित्रांनो, आता एक गोष्ट एका आजीची आणि तिच्या टीव्हीची. टीव्ही आणि आजीनं मिळून गावाला पाणीदार करायचा प्रोग्राम बनवला. कोण म्हणतं फक्त लहान मुलंच टीव्हीच्या मागे वेडी असतात. मलकापूर मधली ही 80 वर्षाची पार्वती आजी सुद्धा काही कमी नाहीये. पोरी आपल्या मोबाईल मध्ये खुश राहते, आपण आपली टीव्ही पाहू, रिमोट माझ्यासाठी राहते. तर अशा या गमतीशीर आजीनं टीव्हीवर पाहिला कार्यक्रम तुफान आलया. त्यातल्या जमना आजीच्या गोष्टीनं पार्वती आजी भलतीच प्रभावित झाली. हो, ते पाहिल्यावर वाटतेच का झालं पाहिजे, आपल्या गावात सुखी झाले पाहिजे, आपल्या गावातले पाणी भेटलं पाहिजे त्याला. आजीला कळकळ तर होती, पण शारीरिक परिस्थितीमुळे प्रत्यक्ष उठून श्रमदान करणं तिला शक्य नव्हतं. पण आले पार्वती आजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना आणि टीव्हीचा रिमोट सराईतपणे चालवणाऱ्या पार्वती आजीचा रिमोट कंट्रोल ऑन झाला. आजीनं श्रमदानासाठी आपल्या बहिणीला, 2 मुलींना, सुनेला आणि नातींनाही बोलावणं धाडलं. आणि आजीच्या प्रेमळ धाकापायी त्यांनाही तिची आज्ञा पाळून घरी येणं भाग पडलं. तिचा रबाब जास्त चालते, आम्हाला ऐका लागते, रागावते, ते बोलते तर आम्ही चुपचाप ऐकतो. आजीच्या जिद्दीपुढं कुणाची काय बिशाद. मग या सगळ्या महिला गावात श्रमदान करू लागल्या. आपल्या 3ही पिढ्यांना गावासाठी श्रमदान करायला लावणाऱ्या या आजीनं मग गावातल्या लहान लहान मुलांना गोष्टी सांगता सांगता पाण्याचं महत्व पटवून दिलं. आणि मग ती मुलं सुद्धा श्रमदानाला येऊ लागली. श्रमदानाला कोण कोण या, एवढे या ना. मुलं यायला लागले ना, तर त्यांच्या मम्मी बी यायला लागल्या, त्या बी काम करते, त्या बी 8 वाजतपुरी 7 वाजतपुरी राहते. तर एकंदरीत पार्वती आजीमुळे मलकापूर गावात श्रमदानानं चांगलाच वेग घेतलाय आणि आजी त्यामुळे आनंदी आहे. आणि बसल्या बसल्या आजीनं जे घरच्या कामांचं नियोजन केलंय त्यामुळे आजीचं हे महिला मंडळ सुद्धा खुश आहे. घरातले काम म्हणजे सर्वांवर थोडे थोडे कामं सोपवून वाटून दिलेले आहेत आईनी, कारण की घरी आईचंच नियोजन चालते प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि मग नंतर आम्हाला जसा दुपारचा वेळ मिळतो त्याप्रमाणे आम्ही मस्त आपापल्या घरच्या गप्पा गोष्टी करून छान मस्त
म्हणजे असं वाटतंय की या श्रमदानाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आणि सगळे मिळून इथे छान आनंदाने एन्जॉय करतोय. हा सगळा खटाटोप करण्यामागे आजीचा एकच उद्देश आहे, गावात पाणी झालं पाहिजे, तिच्या नंतर का होईना. बापा मी मरीन तर लेकरं तर सुखी राहतील, नातू नातपंड तर सुखी राहतील का नाही राहतील. वाह, What an amazing woman. लवली. अज्जी आप तो एकदम कमाल के हो. हाँ, और आपने सबको एक ले आए. अमेजिंग. टीवी का भी ये फायदा होता है. हाँ, टीवी का फायदा होता है, लेकिन वो मन में जो विचार हो, जो शक्ति हो, ये उसका कमाल है. दोस्तों, जहां एक और गांवकरियों ने अपने गांव को पानीदार करने की जिम्मेदारी उठाई, उसी तरह जल मित्रों ने भी गांव की मदद करने में कोई कसर बाकी नहीं छोड़ी. फिर भले ही वो 1 मई का श्रमदान हो या गांव की मदद के लिए निधि जमा करना. ईश्वर चिठ्ठीद्वारे देश विदेशातून मिळून 3,32 लाख रुपयांची मदत स्नेहालयाकडे जमा झाली, ज्यामधून 332 गावांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी निघाली. या योगदानात चिमुरड्या शाळकऱ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच एक शानदार आणि हृदयस्पर्शी भूमिका बजावली. स्नेहालयाच्या टीमने गेल्या 2 महिन्यापासून स्वतःला या कामात पूर्णपणे झोकून दिलंय. ईश्वर चिठ्ठी प्रक्रिया, कॉल सेंटर, अकाउंट्स, देणगी व्यवस्थापन आणि सोशल मीडिया अशा 5 वेगवेगळ्या टीम्सनं पूर्ण प्रक्रियेची जबाबदारी कुशलतेनं पार पाडली आहे. या प्रक्रियेची एक खास गोष्ट अशी होती की स्नेहालयानं हे सगळं काम 0 कॉस्टमध्ये केलं. देणगीदाराचा एक पैसा कोणत्याही प्रशासकीय खर्चाशिवाय पूर्णपणे केवळ गावांसाठी मशीन्सच्या कामांकरिता वापरला गेलाय. या योगदानातून गावांपर्यंत पोहोचणाऱ्या मशीन्सचं अगदी जलदूतांप्रमाणे स्वागत झालं. जेव्हा जेव्हा कुठल्या गावाचं नाव ईश्वर चिठ्ठीत निघत होतं, तेव्हा तेव्हा हर्ष उल्हासाच्या लहरी उठत होत्या. नाव आलं त्यावेळी घरात सगळा जल्लोष चालू झाला. सगळी लोक अशी उठून सगळे बाहेर प्रत्येक जण फोन करायला लागला, अरे आपलं नाव आलं ईश्वर चिठ्ठीला, आपलं नाव आलंय. मग सगळे आम्ही चौकात सगळेजण जमलो एका जागेवर. मग ढोल जहाज पथक वगैरे वाजवायला सुरुवात. म्हणजे गावातनं मिरवणूक काढून सगळ्यांनी सगळेजण एका जागेवर येऊन नाचून विचून सगळा आम्ही तेव्हा आनंद सेलिब्रेट केला. गावामध्ये जेव्हा आपण मशीन घेऊन जातो, समस्त पूर्ण गाव महिला एकत्र येतात, त्या मशीनची पूजा करतात, त्याच्यावर नाचतात, आनंदाने गीतं म्हणतात. एवढा असा एक सण जसा आपल्या गावामध्ये असतो, दिवाळी वगैरे आपण सण साजरा करतो, त्याच्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना आपल्या गावात मशीन आल्याचा होतो. त्यांचा आनंद हा गंगनात मात नाही. लोक त्या ड्रायव्हरला घ्यायचे, मशीनला घ्यायचे सेल्फी. एरवी सुद्धा मशीनी चालतातच ना, पण मशीन बरोबर सेल्फी घेताना मी फक्त त्याच वेळेला पाहिलं ज्या वेळेला ईश्वर चिठ्ठीमध्ये नाव आलं, लोक वाजवत निघाली, तर तो आनंद एक वेगळाच उत्सव होता. आणि मशीन्समुळं गावांमध्ये चाललेल्या कामाला जबरदस्त गती मिळाली. या मशीनी सहयोगानं आर्थिक सहयोगापेक्षाही जबरदस्त मोठं काम करून दाखवलं. ते 1 लाख आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. अर्थातच त्या 1 लाखाच्या मागे देणाऱ्याची भावना आमच्यासाठी पाण्याची होती. म्हणजे ते 1 लाख रुपये जरी त्यांनी आम्हाला दिले असले किंवा आज त्या 1 लाखापासून येणाऱ्या मशीनच्या होणाऱ्या कामातनं त्यांनी कितीतरी हजारो टँकर आमच्यासाठी दिलेत. मशीन स्पर्धा संपायच्या आधी आपलं काम संपावं म्हणून रात्रंदिवस सुरू आहेत आणि गावांनाही आपल्या आवाजानं दणाणून सोडतायत. हे काम असंच सुरू राहणार आहे. आणखी 2 दिवस स्पर्धा संपेल, पावसाची वाट पाहणार आहोत आणि मग पुन्हा एकदा दुष्काळातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होणार आहे. मला हो खात्री आहे, तुम्ही आणि मी मिळून, हे 2 हात मिळून, असे लाखो करोडो हात मिळून आपण महाराष्ट्रातला दुष्काळ मुक्त करणार आहोत. वाह, कमाल का काम हुआ है इस साल. बहुत बहुत स्वागत आपका. धन्यवाद. धन्यवाद. एक बार फिर आपका और आपकी टीम का शुक्रिया अदा कि आप लोग आए और आपने जो ये आइडिया दिया कि आप पैसे इकट्ठा करके गांव को हेल्प कर सकते हैं, तो इतने सारे जल मित्रों को मौका मिला कि वो भी इस कोशिश का हिस्सा बन सके, अपना योगदान देके. सर, आम्हाला आमचं भाग्य वाटतं की आम्हाला एका मोठ्या प्रोसेसमध्ये एक भूमिका छोटीशी करता आली. कैसा रहा आपका? थोडा अनुभव सांगा तुमचं. हे आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जवळपास 9,961 म्हणजे 10,000 लोकांनी पैसे दिले. आपल्याला सगळ्या जातीच्या, धर्माच्या, वर्गाच्या लोकांनी याच्यामध्ये येऊन आपलं अल्पपासून ते मोठ्यापर्यंत योगदान दिलं. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जो देणारा वर्ग आहे, एकतर सगळ्या लोकांनी आपल्याला शक्य आहे ती सगळी मदत केली आणि खूप सुंदर अनुभव होता. पुण्यातला मला एक अनुभव सांगायचा. एक गौरव
राजन कुंभार म्हणून एक तरुण आहे, त्याचं लग्न होतं. तर आपल्या लग्नामध्ये आहेर घ्यायची पद्धत आहे, म्हणजे नवरा नवरीला लोक भेटवस्तू देतात. तर ते म्हणाले की आम्हाला काही कशाची गरज नाही आहे, आमचं कुटुंब समृद्ध आहे, पण आता ही लोकांमध्ये सवय आहे. तर मी लोकांना अपील करू का की तुम्ही मला पैसे देऊ नका आणि तुम्ही ह्या कामाला पैसे द्या. तर आम्ही म्हणले ही खूप चांगली आयडिया आहे. त्यांनी 73,500 रुपये आपल्याला पाठवले एका 2 तासाच्या त्या वेडिंगच्या सेरेमनीच्या नंतर पैसे गोळा करून. एक गयाबाई उगले नावाच्या बाई होत्या, त्यांना मदत करायची होती आणि त्या म्हणायच्या की मी एकदम पैसे देऊ शकत नाही, मी रोज 50 रुपये देते, मला 500 रुपये द्यायची इच्छा आहे. त्या बाईंनी रोज मला 50 दिले. 500 रुपये झाल्यावर मी त्यांना त्यांची रिसीट आणून दिली. आमच्या नगरमधल्या लालबत्ती भागातल्या महिलांनी बोलवलं की आपलं स्नेहालय करते आणि तुम्ही आम्हाला यावेळेला काहीच बोलले नाहीत. त्यांनी सांगितलं असं कसं आम्हाला तुम्ही बाजूला ठेवता. त्यांनी 11,000 रुपये आपल्याला आणून दिले. अरे वा, म्हणजे खूप सुंदर अनुभव होता, खूप समृद्ध करणारा अनुभव होता. आणि गावांमध्ये ज्या वेळेला ती बातमी आम्ही द्यायचो तर आम्ही ते ऐकायचो की तो जल्लोष सुरू झालेला आहे तिकडे आणि ओरडत ओरडत लोक एकमेकांना सांगतात की आपल्या गावाचं नाव आलंय, आपल्या गावाचं नाव आलंय. मुझे ये भी लगता है कि गांव वालों को ये भी एहसास होता है कि देखिए शहरों में बहुत सारे लोग हैं जो हमारे पीछे खड़े हैं, जो हमको सपोर्ट कर रहे हैं, जो हमारे साथ हैं, और ये जो भावना है ना, इससे बहुत ताकत मिलती है. जिस भावना से लोग जुड़े हैं वो कीमत, उसकी कीमत हम नहीं लगा सकते. अनमोल है वो, अनमोल है. गिरीश जी, एक बार फिर आपकी और आपकी पूरी टीम का बहुत बहुत शुक्रिया. और ये जो इतने सालों से आप और स्नेहालय और आपकी पूरी टीम जो है, जो सामाजिक अलग अलग कार्य कर रही है, लोगों के मन में इतना प्यार है आपके लिए और आपकी संस्था के लिए, तो एक तरीके से इस वजह से भी लोग इतना ज्यादा सामने आए, इस भरोसे भी से. और बहुत बहुत शुक्रिया आपकी पूरी टीम का, हमारी तरफ से, गांव की तरफ से, पूरे महाराष्ट्र की तरफ से. आम्हाला खूप अनमोल संधी दिली यामध्ये काम करण्याची. आम्ही पण आपले खूप आभारी आहोत. थँक्यू. प्रिय महाराष्ट्र, माझं आजचं हे शेवटचं पत्र. काय सुंदर प्रवास होता हा. काय तऱ्हेतऱ्हेची सुंदर माणसं मला या प्रवासात भेटली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत जीवनाचा अर्थ पुन्हा नव्यानं मला या माणसांकडून समजला. जलसंधारणाचं प्रशिक्षण घ्यायला कुणालाही न सांगता घर सोडणारे MG आजोबा, स्वतःचा नवरा आणि पोटचा मुलगा दुष्काळानं हिरावून घेतल्यावर सुद्धा स्वतःच्या आणि इतरांच्या गावांना पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या गीता आजी, पंढरीच्या वारीसाठी जपून ठेवलेल्या 500 रुपयाचं योगदान गावच्या पदरात टाकणाऱ्या सुभद्राताई चव्हाण, एरवी पाण्यासारखा पैसा खर्च करणारी माणसं आपण खूप बघतो, त्यांच्याबद्दल काही वाटत नाही. पण पुढच्या पिढीच्या पाण्यासाठी पैशावर पाणी सोडून देणारी माणसं सोन्यासारखी वाटतात. अशा माऊलीच्या मायेनं कातळालाही पाजर फुटणार नाही का? आयुष्याच्या सांज वेळातही मोठ्या उत्साहानं आपल्या गावांना पाणीदार करणाऱ्या माणसांना माझं त्रिवार वंदन. या सगळ्या प्रवासात मला भेटलेल्या तरुण महिला आणि पुरुषांनीही माझ्या हृदयात कायमचं घर केलंय. स्वतःचं घर जळून गेलेलं असतानाही गावासाठी लढणारे तरुण शेतकरी संभाजी गुंडे, आपल्या गावच्या कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यातील कठीण परिस्थितीवर मात करून पुन्हा नवी भरारी घेणाऱ्या सोनालीताई आणि त्यांचं कुटुंब, सगळीकडे माणसं घरदार विसरून गावासाठी झटत होते. मी अशा माणसांना कधीच विसरणार नाही. आणि लहान मुलं, निसर्गाच्या धमाल शाळेतून कमाल करणाऱ्या पोरांच्या तुफान सेनांनी या पोस्टमन काकाच्या मनाचा कायमचा ताबा घेतलाय. त्यांनी तर या तुफानात ठिकठिकाणी शेकडो वावटळी उडवून दिल्या. छोट्या केशवचा त्याच्या छोट्या कुदळीसाठीचा हट्ट, बुशराचा जलसंधारणाचं विज्ञान शिकण्याचा हट्ट, कमरुद्दीनपूर गावातल्या मुलांचा रोपवाटिकेच्या पिशव्यांसाठीचा हट्ट, आणि ज्या पद्धतीनं बोरखेड गावातील दीपा आणि कल्पनानं आपल्या मित्रमैत्रिणींच्या साथीनं स्वतःचे खाऊचे पैसे, ओवाळणीचे पैसे, साठवलेले पैसे जलसंधारणाच्या कामासाठी दान केले, ते सगळंच भन्नाट. हे छोटे शिलेदार या तुफानाच्या सर्वात पुढं राहून दुष्काळाचा मुकाबला करायला तयार होते.
लहान मुलं, तरुण, वृद्ध, पुरुष, स्त्रिया, सगळ्या जाती धर्माच्या वर्गाच्या माणसांना आपल्या कवेत घेऊन हे तुफान महाराष्ट्रात घुमत राहिलं. पण या तुफानाला खरं उधाण आलं ते 1 मेच्या दिवशी, महाराष्ट्र दिनी. महाश्रमदानाच्या दिवशी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी लोटलेला तो जनसागर बघून डोळ्यांचं पारणंच फिटून गेलं होतं. जाती धर्माची, वर्गाची, शहरी ग्रामीण सगळी बंधनं त्या दिवशी गळून पडली होती आपल्या महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मिळून लढण्यासाठी. समृद्धी पैसा, सैन्य किंवा शस्त्र यांच्या जोरावर मिळत नाही. पाणी हीच समृद्धी. करोडो रुपये खर्चून माणूस चंद्रावर, मंगळावर गेला तरी आधी काय बघतो? तिथे पाणी आहे का? पाणी महत्वाचं. या पाण्याचं महत्व इतकं आहे की मोठे मोठे विद्वान तर यापुढे पाण्यामुळे युद्ध होतील असं सांगत असतात. पण प्रिय महाराष्ट्रा, एकत्र आलेली माणसं पाहून, शहरं गावं एकत्र आलेली पाहून मनात एक आशा निर्माण होते. आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर पाण्याच्या अभावामुळे दुरावलेलं हे जग पाण्यामुळेच जवळही येऊ शकतं. याची प्रचितीच जणू या निमित्तानं आली. महाराष्ट्र, हीच तुझी खरी ताकद आहे. माझ्या मनात मात्र आज भावना दाटून आल्यात. गळा जड झालाय, डोळ्यात अश्रू आहेत. हे अश्रू दुःखाचे आहेत, आनंदाचे आहेत. गावं पाणीदार होणार याचा आनंद आहे आणि तुझा निरोप घ्यावा लागणार याचं दुःख. पण पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा भेटायचं आहे. फक्त श्रमदानासाठी नाही तर गावातल्या तुडुंब भरलेल्या विहिरी, खळखळणारे ओढे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमधलं पाणी पाहण्यासाठी पुन्हा यायचंय. तोपर्यंत महाराष्ट्र, मला निरोप दे. तुझाच पोस्टमन काका. अरे वाह, बहुत खूब. बहुत कितना खूब. खूबसूरत खत पोस्टमैन काका लाए हमारे लिए. जो आखिरी खत था, बहुत मिस करेंगे हम बहुत मिस उन्हें. करेंगे. हाँ. बहुत बहुत शुक्रिया पोस्टमैन काका. थैंक यू पोस्टमैन काका. इस पूरी यात्रा में आप इतने खूबसूरत पत्र हम सबके लिए लेकर आए. आपका बहुत बहुत शुक्रिया. और दोस्तों, अब हमारे साथ हैं सत्या, पानी फाउंडेशन के CEO. सत्या, आपके नज़र में ये वॉटर कप कैसा रहा? किरण, आमिर, मला असं वाटतं की आपण जेव्हा या चळवळीची सुरुवात केली, पाणी फाउंडेशनची सुरुवात केली, तेव्हा प्रमुख संकल्पना ही होती किंवा प्रमुख आपला विचार हा होता की हा पाण्याचा प्रश्न, निसर्गाचा प्रश्न सुटेल तर तो लोकांनी एकत्र येऊन सुटेल. तेव्हा सर्वात महत्त्वाची ही गोष्ट होती की या प्रक्रियेतनं लोक जुडतील का, लोक हे काम स्वतः करायला तयार होतील का, लोकांपर्यंत हे ज्ञान, ही विद्या पोहोचू शकते का. मला वाटतं या सर्व प्रश्नांचं उत्तर लोकांनी अतिशय स्पष्ट शब्दात दिले की होय, आम्ही या प्रश्नाचे उत्तर आहोत, आम्ही हे ज्ञान घ्यायला तयार आहोत आणि आम्ही कृतीने ही परिस्थिती बदलायला तयार आहोत. परंतु ही परिस्थिती काही एका दिवसात बदलू शकत नाही किंवा एका स्पर्धेत बदलू शकत नाही. ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी की निसर्गाचा झालेला ऱ्हास सुद्धा अनेक दशकं गेलेली आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत करणे हे काही एका दिवसाचं, एका वॉटर कप स्पर्धेचं काम नाही आहे. हे आपण सातत्याने केलं तर आपण तिथे पोचू. आणि लोकांना एकत्र ठेवणं, प्रेम, विश्वास, ज्ञान, विज्ञान या आधारावरती आपण पुढे चालत गेलो तर मला वाटतं एक एक टप्पा पार करत आपण पुढे जाऊ शकतो. तर मला वाटतं मूळ संकल्पना ही निश्चित काय म्हणतात त्याला, आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह, सकारात्मक रिझल्ट मिळालेला आहे. परंतु आपलं जे अंतिम ध्येय आहे ते अजून मी म्हणेन की बरंच दूर आहे. बरंच दूर है. ये एक्चुअली जब मैं फिल्म के लिए तैयारी करता हूँ, जब दंगल के लिए मैं बहुत मोटा हो गया था, अभी भी मैं बहुत मोटा हूँ, और अगली फिल्म की शूटिंग जो है वो 5-6 महीने में है, तो उसके लिए वज़न कम करना होता है. तो दंगल में भी जब मैंने किया था तो जब मैं देखता था कि मुझे कहाँ पहुँचना है, वो दिखता था तो बहुत घबराहट होती थी कि
कि वहाँ कभी पहुँचेंगे नहीं। आज भी अगर हम सोचने जाएं तो महाराष्ट्र टोटली पानीदार हो जाए, हर जगह हरियाली हो, खेत हो, जंगल हो, घास हो और हर जगह पानी हो, ये जो सपना है हमारा वो अभी भी दूर लगता है। कभी कभी लगता है कि शायद होगा या नहीं होगा। मंजिल कितनी भी दूर लगे, लेकिन हम अगर अपना अगला कदम लेते रहें और अपने अगले कदम पर ध्यान दें कि मुझे आज ये करना है, आज मुझे ये करना है, आज मुझे ये करना है, तो धीरे धीरे मंजिल भी नजदीक आने लगती है। खूपच सुंदर पद्धतीने तू व्यक्त केलंस आमिर. आणि मला असं खूप वाटतं की या चळवळीला, पाणी फाउंडेशनला, आपल्या स्पर्धेला जास्तीत जास्त आपलं लक्ष या दोन मुद्द्यांवरती येणाऱ्या काळात असावं. एक आहे असलेल्या पाण्याचा वापर योग्य रीतीने कसा करावा आणि अशा रीतीने करावा की जेणेकरून शेतकरी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पैसा कमावू शकेल. आणि दुसरं म्हणजे निसर्गाचा झालेला ऱ्हास हा थांबवून आपण पुन्हा एकदा आपली जंगलं, आपलं गवत आणि आपली माती या तीन गोष्टींवरती आपण पुन्हा म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याला रिस्टोर करायचं आहे. अनेक लोकांनी याच्यामध्ये पुढाकार अनेक दशकांग अगोदर केलेला आहे. खूप हिरोज आहेत महाराष्ट्रातले ज्यांच्यापासून शिकून आपण प्रेरणा घेतली आणि आपला एक छोटासा प्रयत्न चालू आहे. असे अनेक प्रयत्न जेव्हा एकत्र येतील, खऱ्या अर्थाने एक व्यापक विराट लोक चळवळ उभी राहील एका या सकारात्मक कामासाठी, तेव्हा आपण यशस्वी हो. चलिए मंजिल की तरफ निकल तो पड़े हम लोग, और मंजिल यकीनन अभी काफ़ी दूर है, लेकिन शुरुआत हमने की है और बहुत सारे लोग भी इसमें शामिल हैं, बहुत सारे लोग कोशिश कर रहे हैं. तो इस उम्मीद के साथ कि हम धीरे धीरे अपनी मंजिल तक पहुंचेंगे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 संपायला आता फक्त 2 दिवस उरलेत. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचं खूप काम झालंय. बघूया या गावकऱ्यांना झालेल्या कामाविषयी काय वाटतंय आणि कितपत काम झालेलं आहे ते. एक तर 45 दिवसाकरता आम्ही एकत्र कधी झालो नव्हतो. यात्रा असेल तर तेवढा पुरतं 1 दिवसाकरता एकत्र आलो. परंतु आज मला वाटतं आम्ही सकाळी उठल्यानंतर रोज आमच्या रानामध्ये यात्रा भरते. लोक एकत्र येतात, नाश्ता वगैरे करतात. कोण नाही आला तर त्याबद्दल चौकशी केली जाते की बाबा तो का नाही आला, काय अडचण आहे. आमचं जलसंधारण तर होईल, पण महत्वाचं मनसंधारण झालं आणि आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ पोहोचलो. श्रमदानावर गेल्यावर असं 2 तास काही घरातलं ध्यानच होत नाही, म्हणजे काही आठवतच नाही आपल्या घरात हे आहे ते आहे. एकदम मिळून मिसळून किती काम करतोय आणि किती काही कंटाळा येत नाही, काही नाही. इथे येऊन सगळ्याला आनंद भेटतोय, नाश्ता भेटतोय, सगळ्या गोष्टी मनमोकत बोलायला बिलायला. ह्याच्या पुढे कामापिढं पैसा फिकाय हो, पैसे काय रोज कमवायसाठी जे आयुष्य पडले हे परत नाही होऊ शकणार. पण इतक्या आनंदाच्या वातावरणात कुठेतरी एक छोटंसं दुःखही आहे. आता स्पर्धा चालू आहे, तर आमचे समजा काम करायला जातो तर तिथे एकत्रीकरण करून डबे नेतो घरून बांधून, पाण्याचे हंडे भरून नेतो, कोणी बाटल्या भरून आणता, तिथे आम्ही जेवण करतो. हे संपलं की मग परत जाणार नाही ना आम्ही एकत्रीकरण करायला, जेवण करायला. त्याच्यानं खूपच दुःख वाटतंय. ते काम बंद झाल्यामुळे आम्हाला फारच वाईट वाटणार आहे. असं घरामध्ये बिलकुल घरात बिन शेतात बी सुनं वाटेल ना. सगळे एकात्र राहायचे, जेवण करायचे, बसायचे, असा आनंद भेटणार नाही आता. तर थोडी नाराजी तर होईल ना मनामध्ये. आणि अशा रीतीनं सुखदुःखाच्या गोष्टी ऐकत जितूचाही यावर्षीचा वॉटर कपचा प्रवास आता संपलाय. अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ डिस्क्याव 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 असं म्हणण्याची पाळी निदान महाराष्ट्रावर तरी येऊ दे नको. जय हिंद, जय दुष्काळमुक्त महाराष्ट्र. नमस्कार. थँक्यू जितू. आमच्याही मनात आनंदाचं आणि दुःखाचं एक द्वंद्व सुरू आहे. आता प्रतीक्षा आहे पावसाची. पाऊस चांगला व्हावा आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामाला फळ मिळावं यासाठी जगभरातून शुभेच्छांचा पाऊस येतोय. आजची प्रेक्षकांची चलचिठ्ठी आली आहे अमेरिकेतल्या डॅलस मधून बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे. नमस्कार मंडळी. बृहन महाराष्ट्र मंडळ टेक्सासच्या वतीने आज आम्ही इथे बोलत आहोत. टीव्हीवर खूप रियालिटी शो बघितले, पण या रियालिटी शोची मजा काही वेगळीच आहे. वॉटर कपच्या माध्यमातून
दुष्काळावर मात करण्याची ही चळवळ महाराष्ट्रात चालू आहे, ती डोळ्यात अक्षरशः अंजन घालणारी. समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न बघितला की मनाला खूप आनंद होतो. महाराष्ट्रातले इतके सर्व लोक एकत्र येऊन हे काम करतायत हे पाहून मनाला अतिशय दिलासा वाटतो. आम्हाला विश्वास आहे की त्यांचे हे परिश्रम बघून निसर्गही त्यांना शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला खात्री आहे की यंदा भरपूर पाऊस होईल आणि गावकऱ्यांनी बांधलेले रिझर्व्हर्स पाण्याने तुडुंब भरतील आणि सर्व गावं पाणीदार होतील. नक्कीच निसर्गाकडून पाण्याचं बक्षीस सगळ्या गावांना मिळेल याची आम्हाला आशा आहे. आणि यंदाच्या वॉटर कपच्या सर्व स्पर्धकांना आमच्या BMM 2019 कडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोस्तों, पिछले कई हफ्तों में इतने सारे स्टार्स और सेलिब्रिटीज हमारे साथ जुड़े, आप सभी का बहुत बहुत शुक्रिया. प्रशासन ने बावजूद इसके कि लोकसभा के इलेक्शंस चल रहे थे, गांवकरियों को हर मुमकिन मदद पहुंचाने की पूरी कोशिश की. पिछले 4 सालों से प्रशासन की बहुत ही मजबूत सपोर्ट रही है इस पूरी कोशिश में. CM ऑफिस से लेकर कलेक्टर से लेकर ग्राम सेवक और कृषि अधिकारी तक, अब सभी को सलाम और बहुत बहुत शुक्रिया. दोस्तों, पिछले 4 सालों से हमारी ये जो कोशिश रही है ये मुमकिन हुई क्योंकि हमारे साथ हमारे फंडर्स खड़े थे, एक चट्टान की तरह, एक बहुत ही मजबूती के साथ खड़े थे. रिलायंस फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, HDFC, बजाज और पीरामल फाउंडेशन, आपका बहुत बहुत शुक्रिया. आपके सपोर्ट से लाखों लोगों की जिंदगियों में एक बहुत ही महत्वपूर्ण और बहुत ही पॉजिटिव तब्दीली आ रही है. इस पूरे जन आंदोलन में इतने सारे लोग जुड़े हैं, लाखों गांवकरी, शहरवासी, जल मित्र और उनके साथ साथ अलग अलग संस्थाएं, NGOs. आप सभी का तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया. और शुक्रिया हमारी पूरी पानी फाउंडेशन टीम का. आप सभी ने जी तोड़ मेहनत की, लेकिन हमारा काम अभी पूरा नहीं हुआ है. स्पर्धा के बाद मार्क्स की काउंटिंग होगी, जजिंग प्रोसेस होगा और हर साल की तरह अगस्त महीने में जीतने वाले गांवों को सम्मानित किया जाएगा. हालांकि ये एक ऐसी स्पर्धा है जिसमें कोई नहीं हारता, सब जीतते हैं, क्योंकि सभी को अपनी मेहनत का पानी मिलता है. दोस्तों, सत्यमेव जयते वाटर कप के ये 7 हफ्ते बहुत ही मज़ेदार रहे. उन सारे गांव को जिन्होंने इस साल भाग लिया, आप सभी को हमारी शुभकामनाएं. अब आपके साथ साथ हमें भी इंतज़ार है बारिश का. हम सब की नज़रें ऊपर देख रही हैं, प्रार्थना में और उम्मीद में. तो हमारी दुआ ये है कि इस साल जम के बारिश हो और हम सब की मेहनत का फल हमें मिले, और वो फल हापुस आम से भी मीठा हो. जय हिंद, जय दुष्काळ मुक्त महाराष्ट्र.